वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले. तर तुझा हॅपी बर्थडे. मी चालवू तुझं. मी सांगलंय मोजून आणि केक कोणत्या फ्लेवरचा करायचा ते. हे बघा केक बेक करून झालेला आहे. हे गाईस माझी मस्त अशी तयारी झालेली आहे. लेट झाला आहे, 3 वाजता झाले, जवळपास 2 वाजता जायचं होतं आणि एवढा प्लेन मी रिकामी प्रॉब्लेम. सूरज काय एवढा असतोस होता तर कोणता चांगला वाटतोय सांगा लवकर. हॅपी बर्थडे टू यू. बॉयज बर्थडेचं डेकोरेशन करत आहे. हॅपी बर्थडे टू यू. हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले. तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही समजूनच गेला असाल की आजच्या व्लॉगचं टॉपिक काय आहे. तर आज आहे माझा हॅपी बर्थडे. तर थँक्यू तुम्ही सगळ्यांनी कमेंट केले असतीलच. तर आजच्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे. मोनाली गेलेली आहे कामावरती. पप्पा आहेत घरीच. पप्पांनी आज कामावरती नाही गेले कारण की पप्पांना बरं नाही वाटत आहे, ताप आला आहे बरोबर रात्री. आणि मम्मी आहे बसलेली आहे. आत्ताच माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, देवाच्या पाया वगैरे पडून घेतला आणि आता ब्लॉगला सुरुवात केली. जरा करतो आहे मी नाश्ता. तर नाश्त्यामध्ये असं नॉर्मल आहे, मम्मीने काही स्पेशल नाही केलं आहे. डाळ काय गं मम्मी, तांदळाचा पोळा, शेपूची भाजी आणि चहा तुम्हाला दाखवतोच मी. तर आता मला नाश्ता करायचा आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आणि काय होते ते पुढे तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर चला ब्लॉगला सुरुवात. नाश्त्याला मी सुरुवात पण केली होती. शेपूची भाजी आहे, चहा आणि तांदळाचा पोळा. तर चला मी नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाल्यावरती मग तुम्हाला भेटतो. A few minutes later. मम्मी आम्ही जाऊन येतो. हे गाईस तर सकाळ देवळात जायचं होतं, म्हणजे मंदिरात जायचं होतं पाया पडायला, पण जायला कोण नाही आहे. मम्मीला काम आहे म्हणून आम्ही थोड्या वेळातच जाऊ. आणि पप्पांना पण बरं नाही आहे त्याच्यामुळे बोईसरला पण नाही गेलो. तर आता पप्पांना बरं नाही त्याच्यामुळे आता आम्ही जातो दवाखान्यामध्ये. पप्पा गेल्यात पुढे. पप्पांना रात्रीपासूनच अचानकपणे ताप, सर्दी, खोकला झाला आहे. मी चालवू तुझं. तर आता पप्पाने दवाखान्यात जाऊन झाला आणि मेडिकलमधून गोळ्या घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या. आणि पाऊस यायला लागला त्याच्यामुळे आता लवकर आम्ही जातो घरी. आणि आता पप्पाच गाडी चालवायला लागले. हे गाईज तर मगाशीच आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन आली. पप्पांना बरं नाही वाटत आहे त्यामुळे. आणि शॉपिंग पण काहीच नाही केली आहे बड्डेची. बघू आज जमलं तर आज जाऊ, नाहीतर आहेत त्यातलं कोणतं तरी शर्ट घालावं लागेल. की मोस्ट ऑफ माझे शर्ट असे पडले आहेत जे मी फक्त एक वेळाच यूज केले आहेत. एक वेळा पण घातले नाही असं कोणता तर नाही आहे, पण एक वेळा सगळे घातले. ते असे शर्ट्स खूप आहेत माझे. तर बघू त्यातलंच कोणता. आणि आता माझा बड्डे आहे तर केक, मोनाली तर जॉबवर गेले त्यामुळे केक बनवायला कोणीच नाही आहे. मम्मी थोडीशी मला हेल्प करेन, पण आता मी केक बनवून घेतो. आणि मी नेट बंद करायला विसरला त्याच्यामुळे सगळे बड्डेचे मेसेजेस वगैरे येत आहे. तर मी केक छोटासाच बनवणार आहे. तर आपण मिळून केक बनवूया मस्त असं. तर सगळ्यात पहिले आपण बॅटर्स बनवून घेऊया. तर मी प्रीमिक्स आणलं आहे मोजून. आणि केक कोणत्या फ्लेवरचा करायचा आहे ते अजून कन्फ्यूज आहे, कारण की आमच्या इथे जास्त करून तर पायनॅपल केकच आवडतो. तर मम्मी सांगत होती यावेळेस स्ट्रॉबेरी केक करूया, खूप दिवसापासून खाला नाही आहे. तर बघूया स्ट्रॉबेरीचाच करूया. तर पूर्ण घामाघूम झालो केक शिजत ठेवता. तर केक शिजत ठेवलेला आहे मी, मला दाखवतो. हे बघा दोन्ही साईडून केक शिजत ठेवलेला आहे. म्हणजे छोटाच केक करणार आहे पण एकावर एक केक करणार आहे. हे गाईस तर आता माझे केक बेक करून झालेले आहेत, म्हणजे केक शिजले. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा केक बेक करून झालेलं आहे माझे. आणि अर्जंटमध्ये ऑर्डर पण आली आणि मला ऑर्डर ॲक्सेप्ट नाही करायची होती, पण ओळखीचे आहेत त्याच्यामुळे मला ऑर्डर ॲक्सेप्ट करावी लागली मला, कारण की मला बोईसरला पण जायचं आहे ना. मी पटकन केक करून घेतो आणि थोड्या बोईसरला झाला निघेल. तर पटापट केक करून घेतो. केक झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. 1 hour later. हे गाईस तर आता आहेत ना माझे केक करून झालेले आणि आता वाजलेले आहेत 2:30. आणि मला जायचं होतं बोईसरला 2 वाजता, पण ऑलरेडी लेट झाला आहे. त्याला पटापट तयारी करतो आणि लगेच बोईसरला जायला निघतो आणि तुम्हाला पण सोबत घेऊन जातो. चला मग तुम्हाला मी केक दाखवण्यामध्ये केक करून झालेले आहेत. फक्त फायनल फिनिशिंग पण करून झाले, फक्त डेकोरेशन बाकी आहे. तर डेकोरेशन मी आल्यावरती करेन. थांबा तुम्हाला एकदा एकच केक दाखवेल. माझ्या बड्डेचा केक तर तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल. हे बघा हा ऑर्डरचा केक आहे.
कसं झालं आहे, हाफ बर्थडे सेलिब्रेशनचा आहे. आणि माझा केक तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेल. चला आता मी पटकन तयारी करतो आणि मग भेटतो. हे गाईस, माझी मस्त अशी तयारी झालेली आहे. म्हणजे हा टी शर्ट नवीनच आहे पण कधीचाच आहे. तर टी शर्ट आणि ही पॅन्ट कार्गोची घातलेली आहे आणि टी शर्ट घातलेला आहे. तयारी केलेली. ऑलरेडी खूप लेट झाला आहे. 3 वाजता झाले, जवळपास 2 वाजता जायचं होतं आणि एवढा लेट झाला बोईसरला. तर कपडे इग्नोर करा आणि सगळ्यांच्या एकदा सुकट टाकलेले असतात. आणि तर मम्मी मला जेवून जा सांगते, पण माझ्याकडे जेवायला टाईम नाही आहे. रुको जरा सबर करो. मी विचार केला की बोईसरला जायचं आहे, तर बोईसरला गेल्यावर काही ना काहीतरी खाणारच ना, मग कशाला जेवायला पाहिजे. बरोबर ना. आणि केक तर तुम्हाला मी मगाशी दाखवलेच. मम्मी मी ऐकू का? चला मम्मीला काहीतरी खायला देते, तर मग थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि मग बोईसरला जायला निघतो. बघू स्वप्नील भेटणार आहे तर स्वप्नीलसोबत थोडासा टाईम स्पेंड. त्यानंतर मग शॉपिंग करायची आहे. जर शॉपिंग जमली तर शॉपिंग करेल, नाहीतर मग घरी येईल. आणि मोनाली लवकर आली आज ऑफिसमधून, तर मोनालीला पण सोबतच घेऊन येईल कारण की मी गाडी घेऊन जाणार आहे. चला मग. मम्मी खूप जास्त मागे लागले काहीतरी खाऊन जा मला थोडासा भात घेतला आहे. थोडासा भात खातो आणि मग जातो. हे बघ, थोडासा भात घेतला आणि थोडीशी भाजी पटकन खातो आणि मग जातो कारण की लेट झाला आहे. तर चला आता तयारी झाली आणि मम्मीने जबरदस्ती जेवायला पण लावलं थोडं. ते जेवण झालं आणि चप्पल पण सापडत नव्हती, त्याची चप्पल सापडली, ती चप्पल घातले आणि निघालो आता. हातात हेल्मेट, छत्री, रेनकोट नाही घेतला कारण की रेनकोट टिकीमध्ये मावत नाही मग आणि हेल्मेटसोबत मावत नाही. चला पटकन जाऊया बोईसर. तुम्हाला तर डायरेक्ट बोईसरला जाऊन भेटतो कारण की इथे गाडी चालवता मी कसं शूट करणार ना, मी एकटाच आहे. चला. A few minutes later. हे हाय गाईज, तर आता मी आलो बोईसरला आलो. तर बोईसरला आलो तर शॉपिंग करायची. सूरज तिकडे कोण नाही आहे? हॅलो. तर आता बघूया कपडे. मेरे लिए मेरे नाप के टी शर्ट दिखाओ और एक नहीं पहले वो दिखा तो बाद में बता दो. प्लेन में दिखा. हो. हाय स्वप्नील. सूरज काय उडाला असतोस? सूरज कंपनीच्या कपड्यावर आला त्याच्यामुळे लाजत आहे. तर हे बघा एवढे सारे बघितले आहेत, त्याच्यातले आता बघतो कोणतं चूज करायचं ते. हा एक बघितला आहे, हा एक बघितला आहे आणि कुठे गेला दुसरा? अजून एक होता ना? नाही रे, दुसरा एक होता ना तू बघितलेला तो. हे ट्राय करून बघतो. उसमें 36 है क्या? तो कमेंट करा. 36 आहे काय तो ट्राय करतो आपण. हा एक ट्राय केला आणि दुसरा अजून एक मगाशी ट्राय केला होता. तर कोणता चांगला वाटतोय चांगला. तर आता माझी शॉपिंग चालू आहे आणि माझी शॉपिंग असतं ते दोघं बोर झाले आणि आपला मोबाईल बघत बसले. झाल्या तर हवे ना, डायरेक्ट विना बघता कसे घेणार. तर चला आता कपडे तर घेऊन झाले, बिलिंग करूया, बघू किती होते. अच्छे से करके बताओ, हमेशा लेके जाता हूँ. और क्या लेना ले लो. नहीं बस पक्का. बस पैसे खत्म हो गए. अरे पैसे बहुत हो गए. पैसा. तर चल आता कपड्याची शॉपिंग करून झालेली आहे. हां हां. तर चल आता शॉपिंग झाली आहे. आता कुठे जायचं आहे सूरज? तर आता मी हे बघा या शॉपमधून शॉपिंग केली आहे श्रीकृष्णा. तुम्ही अगोदरच्या मग सगळ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी कपडे इकडनंच घेतो. पहिले एकच शॉप होतं, आता हे दुसरं पण झालं आहे. तर चला पुढे जायचं आता स्वप्नील. करायला एक पेस्ट्री आणि कापून काय काय हे गाईस. तर आता आहेत ना शॉपिंग करून झाली, आता खायला जायचं, थोडंसं पार्टी पण दिली पाहिजे आणि सेलिब्रेशन थोडंसं. मग आता आम्ही फ्रेंड्रीमध्ये आलो आहे. हे बघ चला आता मध्ये जाऊया. तर आता आम्ही इथे फ्रेंड्रीमध्ये आलो आहे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि स्वप्नील आणि सूरज केक घेऊन आला आहे. काय बोलला तो? मी तुझा पहिले फोटो टाकणार. बर्थडे का Happy
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Aniket. Happy birthday to you. लाज बीस तुला. तर आताच बड्डे सेलिब्रेट करून झाला. आता ऑर्डर दिलेली आहे, तर तुम्हाला ऑर्डर आल्यावरती दाखवतो काय काय ऑर्डर दिली आहे ती. आता बघूया किती वेळ लागतो. आणि मोनाली पण थांबली आहे माझ्यासाठी. मोनाली कामावरून आली आहे लवकरच आणि थांबली आहे माझ्यासाठी. ती इथे नाही आली, तिला वेगळीच वाटत होतं म्हणून ती नाही आली. तर आता आमचं खाऊन झालं का मग आम्ही जाऊ. तर ऑर्डर आहेत ना, पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज दिले होते. त्यातले फ्रेंच फ्राईज आले आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा फ्रेंच फ्राईज. कोणाकोणाला फ्रेंच फ्राईज आवडतात लवकर कमेंट करा. हे बघा आता पिझ्झा मागवला तो आला आहे आणि खूप भारी वाटत आहे, एकदम माउथ वॉटरिंग. आमचं खाऊन वेगळं झालं, बड्डे वेगळं सेलिब्रेशन करून झालं. आता जातो घरी गेटवरती, ओसवाल गेटवरती मोनाली वाट बघायला, कारण की मोनाली पण आज कामावरून लवकर आली आणि जवळपास आता किती वाजले, 5:45 वाजत आल्यात. तर आता निघतोय आम्ही. तर चला, थँक्यू स्वप्नील. आणि स्वप्नीलने मला एक गिफ्ट दिलेलं आहे. ते काय गिफ्ट आहे तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवेल मी. त्याची ॲक्च्युली काही गरज नव्हती, तरी पण त्याने जबरदस्ती दिली आहे. तर आता जातो मी गेटवरती आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो. A few minutes later. हे गाईस, तर आता आहे ना बोईसरला झालं सर्व काम. म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करून झालं, शॉपिंग पण करून झाली. आता आहे चित्रायला मला केकसाठी प्रिंट काढायची होती. ते प्रिंट घेतली आणि मोनाली पण बोईसरला कामावरून आली होती. हाय मोनाली. तर आता आम्हाला मंदिरामध्ये पण जायचं आहे. तर आता पहिले इकडनं चित्रालयावरून आम्ही मंदिरामध्ये जातो आणि तिकडनं मग माझं थोडंसं काम आहे. ते काम झाल्यानंतर आम्ही इकडनं चित्रालयावरून निघू आणि मग मंदिरामध्ये जाऊ टॅब्स गेटला. त्यानंतर मग घरी. चला, तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो पाया पडायला. चला मध्ये जाऊया आणि पाया पडूया. A few minutes later. आता आम्ही आलो घरी. आता केकवरती मोनाली घ्यायला लागले. फुलं केकवरती थोडी लावायची त्याने देवासाठी. मोनाली कोणती घेते? कोणती घेते? गुलाबाची ना? पिवळी नाही मिळत का? विचार ना. हे गायचं मगाशीच आम्ही घरी आले आणि माझा ऑर्डरचा केक होता तो पण करून कंप्लीट झाला. आणि दुसरा एक केक होता माझ्या बड्डेचा, तो पण केला आहे. बड्डेचा केक तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवेल कापताना. आता तुम्हाला ऑर्डरचा केक दाखवेल. 6 मंथ बड्डे सेलिब्रेशनचा केक आहे. आणि कसा वाटतोय सांगा बरं कमेंट करून लवकर. खूप सुंदर झाला आहे ना. हे गाईस, तर आता मोनाली करायला लागलेली आहे डेकोरेशनची तयारी मस्त अशी माझ्या बड्डेसाठी. तर मग काय करते, फुगे फुगवायला थांबा तुम्हाला दाखवतो. इथे बेडरूममध्ये पंगावरच बसून मोनाली फुगे फुगवायला लागले. मी पण मदत करू असं माझ्या बड्डे आहे तरी. चला मी थोडीशी मोनालीला मदत करतो, नंतर आपण भेटू. चला बघू मम्मी वगैरे काय करतात. वाई झालं जेवण मम्मी? मम्मी सकाळपासून आत्ता ब्लॉगमध्ये दिसली असेल सर्वांना. मम्मी झालं जेवण? होय मम्मी, काय बनवलं सांग बरं? आणि शिरा. केक पण बनवून झाले. मागच्या तुम्हाला एक एक दाखवलं आणि बड्डे मी थोड्या वेळात दाखवेल कटिंग करताना. तरी बघा मम्मीने जेवण बनवलेलं आहे. मग हा का रवा करत आहे ना शिरा. तर मोनाली मस्त शिरा करत आहे. ह्याच्यामध्ये होत आहे टेंडलीची भाजी, इकडे आहे डाळ आहे आणि ह्याच्यामध्ये भात आहे. मम्मी भाजी पण करते. पप्पांसाठी पोळा काढते मम्मी बेसनाचा, कारण की पप्पांची तब्येत ठीक नाही ना, म्हणून पप्पांचं तोंड वळलेलं असतं त्याच्यामुळे.
तर चला आता मी पण तयारी करतो थोड्या टाइम तयारी करून तुम्हाला डायरेक्ट आम्ही सगळ्यांना भेटतो. हे बघा बर्थडे बॉय बर्थडेचं डेकोरेशन करत आहे. काय करणार गाईज, मोनालिका डेकोरेशन करत नाही मिळत तर मला माझ्या बर्थडेचं डेकोरेशन स्वतःच करायला पण मी फुगवून तर दिलंय ना तुला फुगवून. 2-4च फुगवले तुम्ही, बाकी सगळे मीच फुगवलेले. पण चला आम्ही एवढं सिम्पलच डेकोरेशन करणार आहे. नुसते दादाने मला एवढे बलून्स आणायला लावले. हे गाईज तर आता मस्त असं मला डेकोरेशन करून झालेलं आहे सिम्पलच असं. स्वतःच्या बर्थडेला मी स्वतःच डेकोरेशन केलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. मग जा लवकर तयारी कर. आणि वाजले तुम्ही 10 वाजत आले आणि एवढं लेट आम्ही सेलिब्रेट करतो. हे बघा डेकोरेशन एकदम सिम्पल केलं. हे मधलं हॅपी बर्थडेचं थोडंसं वेगळं पाहिजे होतं. एक बलून पण पडला. कसं वाटतंय डेकोरेशन सांगा बरं लवकर कमेंट करून. एकदम सिम्पल. हे गाईज तर आता माझी तयारी झालेली आहे. बघा नवीन टी शर्ट मी हा आय थिंक ट्राय करून तुम्ही दाखवला नव्हता पण हा एक टी शर्ट होता आणि दुसरे ट्राय केले. 2 टी शर्ट घेतलेले आहेत. एक हा आणि एक दुसरा तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. आणि ह्या पॅन्टवरतीच घातला आहे. आणि काही ते लाईम पण झाले आणि मला केक पण करायचा आहे ना अजून. तेव्हा मस्त अशी तयारी केली आहे. एकदम सिम्पल असं डेकोरेशन पण केलं आहे. हे बघा. आणि हा आहे माझा बड्डे केक जो तुम्हाला मी कधीपासून दाखवला नव्हता ना. थांबा दाखवतो. हा बघा कसा आहे. असे मी आधी पण खूप सारे केक केले आहेत. बघा अनु नाव टाकलं आहे आणि हा 2 टायरमध्ये केलं आहे. किती भारी वाटतो आहे ना केक. माझ्या कपड्यांवरती डेकोरेशनला मॅचिंग नाही होत आहे. आणि बघा मोनालीने पण तयारी केलेली आहे. मोनाली आणि मम्मीमध्ये आहे. मम्मी इकडे आणि पप्पा झोपल्यात कारण की पप्पांना बरं नाही वाटत त्यामुळे पप्पा गोळ्या खाल्ल्या आणि झोपले. हाय मम्मी. हाय. चला आता मी मस्त असं केक कटिंग करून घेतो. केक कटिंग करून झालेला आहे. बड्डे सेलिब्रेशन करून झालेला आहे आणि केक कटिंग झालेला आहे. तर हा केकचा पीस एक सर्व माझ्या सबस्क्रायबर्ससाठी. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मला आहे का तर आजचा बड्डे सेलिब्रेशन ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग आता इकडेच एंड करतो कारण की आहेत ना मला तर लेट पण झालेलं आहे आणि मला उद्याला ऑर्डरचं केकसुद्धा कंप्लीट करायचं आहे कारण की मला फर्स्ट शिपला पण जायचं आहे. तर हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करतो. तर आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला चांगला वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.